नाही, आम्ही तर याचं समर्थन करतो की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांनी मराठी शिकायला पाहिजे. पण हे करताना जे दमदाटी सुरू आहे, जे गुंडगर्दी सुरू आहे, तुम्ही अचानक एका ऑटो रिक्षावाल्याला हे सांगणार आहे की बाबा तू मराठी शिक, नाही तर आम्ही तुला ठोकून काढू करके. हे कोणता नियम आहे करके? आणि ह्या लोकांना कायदे कानून घेण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? मी त्यांना हे सांगितलं की बाबा एका दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये तुम्ही फ्रेंच शिका, जर्मन शिका, मी तुमच्याशी जर्मन मध्ये बोलणार आहे. हे शक्य आहे का? ठीक आहे, गोरगरीब लोक जे आहे ना ते त्यांना थोडासा समय द्या, त्यांना मराठी कळत असेल. पण मी स्वतः महाराष्ट्रामध्ये राहणारा इम्तियाज जलील, जे इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेतलेला आहे, मला काही वर्षापूर्वी मला मराठी चांगली येत नाही होती, पण मी प्रयत्न केलं आणि आज मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलत आहे. या गोष्टीचा अभिमान आहे. आणि मी होतो इम्तियाज जलील, MIMचा आमदार असताना विधानसभेमध्ये हे मागणी केली होती की आपल्या शाळेचे जितके बोर्ड आहेत, ते स्टेट बोर्ड मध्ये तर कंपल्सरी आहे, पण CBSE आणि ICSE बोर्ड मध्येही आपण मराठी कंपल्सरी करा. कारण CBSE बोर्ड मध्ये इतकं वर्ष तुमची सरकार होती, तुम्हाला माहित नाही होतं की तिथे जॅपनीज तुम्ही शिकू शकले असते, जर्मन लँग्वेज शिकले असते, पण मराठी नाही होती. आम्ही मागणी केली होती. त्या युट्यूबवर जाऊन हे लोक जे दादागिरी करत आहे ना त्यांनी बघा. पण अशा प्रकारची कोणी आपल्या हातामध्ये हे कायदे कानून घेऊ नका. आम्ही हेच विनंती करणार आहे. पैदा 4 काय के लिए 40 पैदा करो तुम्हारे में अगर ये है तो तुम दूसरों को काय को ज्ञान बांटते बैठे हुए हैं. धीरेन्द्र शास्त्री ने तो देवेंद्र फडणवीस के सामने है तो छत्रपति शिवाजी महाराज के बारे में क्या बोला है? अगर सही मानों में अगर शिव भक्त अगर होते वहां पर स्टेज के ऊपर जो बैठे हुए थे ना, उन्होंने उनको पकड़ के नीचे खींचना चाहिए था कि तुम्ही छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे करके. कहां से नई नई कहानियां लेके आ रहे हैं ये धीरेन्द्र बाबू जी. पैसा कमाने के धंधे कर लिए है ये लोगों ने. सिर्फ बाबा बन जाओ, बाबा बनने के बाद है तो फिर बाद में एक दिन पता चलता है कि थोड़ा टाइप के कितने केसेस ऐसे सामने आते हैं करके. मालूम है ना थोड़ा कौन है करके? नासिक वाला खरात नाम के जो प्रकरण जो सामने आते हैं ना, यही बाबा की वजह से चल रहे हैं उसमें. कशाला मी कोण आहे? लोक तर इतके हुशार आहे ना की तुम्हाला हे कळत नाही आहे की ते बाबा काय करत होता. ते खरात ना, ते अशोक खरात ते काय करत होता करके काही लोकांना माहित नाही होतं. त्या तिकडची पोलिसांना माहित नाही होतं, त्या सरकारला माहित नाही होतं. इतक्या सारे महिलांचं शोषण करणारा, मग ते प्रकरण दाबण्यासाठी काय केलं तुम्ही की ते प्रकरण कोणी दाखवू नये. मग TCSचा एक बोगस प्रकरण तयार करण्यात आला आणि सगळे मीडियावाल्यांना मॅनेज करून हे सांगण्यात आलं की बाबा आता हे अशोक खराच्या बाबतीत कोणीही दाखवायचं नाही आहे. आम्ही तुम्हाला एक प्लॅटर मध्ये एक नवीन केस देत आहे. 24 तास तुम्ही हेच चालवायचं. TCS मध्ये काय झालेलं आहे, बोगस केस, टोटली बोगस केस. तर इतके शिकलेले महिला दिसत होते ते. आणि काय आहे, कुठे आहे ते माणूस? समजा त्याच्या जागी एक मुस्लिम असला असता तर चारो साईडने बुलडोजर आणले असते. पाडा त्याचाही घर पाडा, त्याचाही फार्म हाऊस पाडा, त्याची गाड़ी जब्त करा, त्याची प्रॉपर्टी जब्त करा. बताइए ना मुझे कहां से आ रहा है? आप ही लेके आ रहे हैं ना. लव जिहाद का मुद्दा, TCS कंपनी के अंदर 7 बच्चों के अंदर इतनी हिम्मत कि वो पूरा का पूरा धर्म परिवर्तन करवा दे वहां के 150 एम्प्लॉइज का. 7 बच्चों के अंदर इतनी हिम्मत कि वो उनको बोले कि भैया तुम नमाज पढ़ो करके. 7 बच्चों के अंदर इतनी हिम्मत कि नहीं भैया ये बीफ खाओ करके. यही इल्जाम लगा रहे हैं ना तुम. बीफ आ रहा कि कहां से? फिर तुमने तो पाबंदी लगाए हुए है ना. तो फिर FIR के अंदर डालते वक्त बेसिकली क्या होता है कि जब भी कोई इलेक्शन आता है इस देश के अंदर, तो RSS को मालूम रहता है कि जहां पर अपन कमजोर पड़ रहे हैं, जहां पर अपनी हार पूरी तरीके से तय है, तो वहां पर वो तैयार रखते हैं मुद्दा कि कौन से मुद्दे को अब सामने लेकर आया जाए करके उसमें. और फिर मीडिया जिंदाबाद. मैं आपके बारे में नहीं, लेकिन गोदी मीडिया तो है ही ना इस देश के अंदर, जो चला रहा है धड़ल्ले से. उसमें कैसा चलाया आप लोगों ने कि निदा खान जो है वो HR की हेड थी करके. टेलीकॉलर ऐसे 50 बच्चियां बैठते हैं, 50 लड़के बैठते हैं टेलीकॉलर, उसका कोई रिक्रूटमेंट के अंदर हाथ नहीं.
लेकिन सुबह से लेकर रात तक है तो उसके पीछे पड़े हुए हैं। मानो देश की सबसे बड़ी अगर कोई आतंकी है तो वो बच्ची है क्या? तो कोई जिहाद विहाद कोई है नहीं उसमें, सिर्फ भटकाने के लिए है तो ये मुद्दों को लाया जाता है। अभी वो बीजेपी का तोतला है कोई, तो भी अभी बंबई में प्रेस कॉन्फ्रेंस लेके बोला कि कोई स्कूल जिहाद करके, तूल जिहाद है बोल जाते यार। आज हमारी तो ये मांग है कि अजीत दादा के निधन के बाद भारतीय जनता पार्टी की कोशिश यह है कि मराठा समाज का कोई नेतृत्व मजबूत नहीं होना चाहिए। नेता बहुत सारे हैं पड़े हुए, लेकिन कोई भी मजबूत नहीं है। अगर मराठा समाज ने यह तय किया कि हम है तो जरांगे पाटिल को अपना नेता मानेंगे, तो आप देखिएगा फिर जरांगे पाटिल अपने समाज के हक के लिए कैसा लड़ता है। लेकिन